नमस्कार, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर चला मैत्रिणींनो, पावसाळा असो किंवा नसो, वडापाव ही अशी गोष्ट आहे की ज्याची अधूनमधून आठवण येतेच, पण ते नेहमी गाड्यावर जाऊन खाणे शक्य तर होत नाही। आणि अशा वेळेस आपण घरीच वडा बनवतो, परंतु बरेचदा वडा बनवताना आपल्याकडनं चुका होतात। तर गाड्यावरती मिळतो असा वडा घरी आपल्याकडनं बनवणं शक्यच होत नाही। तर आज आपण त्याची परफेक्ट अशी रेसिपी बघणार आहोत। सर्वप्रथम आपण मस्त असे बटाटे कुकरमध्ये वाफून घेणार आहोत। त्यानंतर त्याची सालं काढून या पद्धतीने मॅचरच्या सहाय्याने छान असे मॅच करून घ्यायचे। आणि बटाटा जेव्हा आपण उकडतो तो जास्त शिजलाही नाही पाहिजे आणि खूप कमीही शिजला नाही पाहिजे। अगदी प्रमाणामध्ये व्यवस्थित जर शिजला तर जास्त असा बटाटा ओलसर न होता या पद्धतीने छान असा शिजलेला असला तर त्याची भाजी पण अगदी परफेक्ट बनते। आता छान असा मॅचरच्या सहाय्याने बटाटा मॅच झाला। त्यानंतर इथे मी कढई ठेवली। कढईमध्ये मस्त जिरेची फोडणी देऊन घेतली। आता धणे पावडर आणि आलं, लसूण, मिरची याची पेस्ट टाकून घेऊया। हे छान असं ही पेस्ट परतून घ्यायची। आणि आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये एक चिमूटभर हळद टाकून घ्यायची। यानंतर जे आपण मॅच केलेले बटाटे आहे ते आता टाकून घेऊया आणि हे छान असे परतून घ्यायचे। तर बटाटे जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस जर व्यवस्थित ट्रिक वापरली तर अगदी छान अशी आपली ही भाजी तयार होते। नाहीतर जास्त ओलसर जर ती भाजी तयार झाली तर मग आपली वडा रेसिपी पण चुकते। तर त्यानंतर मी ते 1 चमचा मीठ टाकून घेतले आणि यामध्ये थोडंसं चिंचेचं पाणी टाकलं आहे। चिंचेच्या पाण्यामुळे या चटणीला खूपच छान चव येते। अगदी अप्रतिम चवीची ही चटणी बनते। आता त्यानंतर एकीकडे आपली चटणी होत आहे तोपर्यंत मी इथे सम्राटचे बेसन पीठ घेतले। ते आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये घ्यायचे। त्यामध्ये हळद, मीठ, मिरची ज्या प्रमाणानुसार आपल्याला आवडेल त्या प्रमाणानुसार टाकून घ्यायचं। त्याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो। आता त्यानंतर त्यामध्ये थोडेसे लागता पाणी टाकत ते मस्त चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। हे पीठ भिजवताना त्यामध्ये गाठी राहणार नाही याची काळजी घ्यायची। जर यामध्ये गाठी राहिल्या तर आपला वडा असा परफेक्ट बनणार नाही। शक्य असेल तर चाळणीच्या साहाय्याने हे पीठ गाळून घेतले तरी काही हरकत नाही, त्यामुळे छानच आपलं पीठ तयार होईल। आता एकीकडे कढईत तेल तापत ठेवले तोपर्यंत आपण इथे या बटाट्याच्या चटणीचे छान असे गोळे बनवून घेऊया, म्हणजे आपला वेळही वाया जाणार नाही। गोळे करून ठेवल्यानंतर तेल तापल्यानंतर पटपट हे गोळे आपल्याला तेलात सोडता येतील, म्हणजे वेळही वाया जाणार नाही। तर बटाटे अगदी प्रमाणामध्ये शिजलेले असल्यामुळे गोळे पण अगदी छान बनत आहेत। जर बटाटे जास्त शिजले तर हे गोळे जास्त ओलसर बनतात आणि त्यामुळे वडापाव परफेक्ट बनत नाही। आता इथे छान पीठ पण आपलं भिजलेलं आहे आणि आता चमच्याच्या साहाय्याने हात न भरवता या पद्धतीने सर्व गोळ्यावरती पीठ टाकून घ्यायचं आणि मस्त कढईमध्ये आता छान तेल तापल्यानंतर बारीक तेलात अशा पद्धतीने हे वडे सोडायचे आणि बारीक गॅसवरती तळायचे, म्हणजे जेणेकरून छान असं त्याला कोटिंग पण येईल आणि व्यवस्थित तळल्या जातील। आता सर्वच वडे मी याच पद्धतीने बनवते। जर आपण या पद्धतीने चमच्याचा वापर करून जर हे वडे असे तेलात सोडले तर आपले हातही भरणार नाही आणि पूर्ण असे वड्यांना पण छान असे पिठाचे कोटिंग तर येईलच आणि जास्त गराडा न होता छान असे वडे बनतील। तर हे बघा, छान असे आता इथे वडे तयार होत आहेत। कलर पण खूप छान येतोय। अगदी मंद आचेवरती छान असे वडे हे तळून घ्यायचे। अगदी गाड्यावरती मिळतात त्याच पद्धतीचे आपले हे वडे तयार होत आहेत। तर ही ट्रिक जर यूज करून जर घरीच अशा पद्धतीचे वडे बनवले तर अगदी गाड्यापेक्षाही सुंदर घरीच मस्त वडापाव रेसिपी तयार होते। तर वडापाव रेसिपी ही म्हणायला जरी सोपी असेल परंतु अगदी परफेक्ट पद्धतीने बनवणे हे अवघडच असते।
तर कशी वाटली ही वडापाव रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला. थँक्यू.